बाळ माने यांचं स्टेटस आता दुसऱ्या दिवशी देखील चर्चेचा विषय बनलाय। काळ खूप मोठा शिक्षक बाळ माने यांनी स्टेटस ठेवलेला आहे। माझ्या 40 वर्षाच्या या राजकीय जीवनामध्ये या कालानुरूप निरनिराळ्या घटना घडल्या। माझ्या स्वप्नात नसताना सुद्धा मी स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या आशीर्वादानं, गोपीनाथजींच्या आशीर्वादानं मी राजकारणात 1986 साली प्रवेश केला। तेव्हा मला काय वाटलं नव्हतं मी कधी आमदार होईन की त्याच्यासाठी मी राजकारणात आलोय। सेवा हे साधन होतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी गोरगरीब जनतेपर्यंत घेऊन जावी, एकात्म मानव दर्शन अंत्योदय हे जे आमचं उद्दिष्ट होतं स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जी तत्वज्ञान आहे त्यानुसार। आणि मी 99ला आमदार झालो आणि वेळोवेळी अनेक चढ उतार माझ्या जीवनामध्ये आले आणि आज दुर्दैवानं माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 2च दिवसापूर्वी हकालपट्टी करण्यात आली। आणि आता पुढे काय, आणि म्हणून मी असं म्हटलं की कालाये तस्मै नमः। नाही, तुम्ही म्हणत आहात की काळ हा खूप मोठा शिक्षक असतो। या शिक्षकानं, या काळानं तुम्हाला गेल्या 2 दिवसात नेमकं काय शिकवलं? 2 दिवसात, 20 महिन्यात आणि 40 वर्षात असे माझे 3 टप्पे आहेत की 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं एक स्वयंसेवक या नात्यानं, कार्यकर्ता नात्यानं। 20 महिने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर उद्धवजींबरोबर होतो आणि गेले 2 दिवस 48 तास हा जो काळ आहे ह्या काळामध्ये मी सध्या आता अपक्ष आहे आणि त्यामुळं खूप अनुभव येतात आपल्याला राजकारणामध्ये, माणसं कळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। कारण मी कार्यकर्ता आहे, मी स्वयंसेवक आहे, खूप मी चढउतार पाहिले भारतीय जनता पार्टीच्या देशाचे, अटलजींपासूनचे पंतप्रधान ते अगदी मोदीजींपर्यंतचे मी जवळून पाहिले। त्यांचा सहवास मला काही ना काही क्षण त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यामुळं हे सगळं राजकारण मी पाहिलंय। आणि म्हणून महाभारतामध्ये जसं भगवान श्रीकृष्णांनी म्हटले त्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य, तर तसंच आहे रामायणामध्ये सुद्धा जे म्हटलंय। आणि म्हणून या ठिकाणी मी म्हटलंय की मला खूप अनुभव आला आणि म्हणून या काळामध्ये मला अनेक माणसं भेटली, जवळची भेटली, जवळची अगदी भेटली, ज्यांना मी जीवापाड प्रेम केलं त्यांनीही प्रेम दिलं। काही माणसं अशी भेटली की ज्यांच्या जीवापाड प्रेम केलं, कधी त्यांना मी रक्त दिलं, कधी त्यांच्या बायपास सर्जरी करण्याकरता मदत केली, अनेक गोष्टी केल्या। परंतु ती पण माणसं कधी कधी माझ्या विरोधात गेली किंवा त्यांनी एक कृतज्ञपणा केला, ते असे खूप माझे अनुभव आहेत। पण 90% अनुभव हे अधिकचे चांगल्याचे आहेत, ते मी सकारात्मक आहे आणि त्यामुळे मी असं म्हटलंय काळ शिकवतो माणसाला जीवनामध्ये कसं जीवन जगावं। ते अनुभव काळातले जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मी आज तो स्टेटस ठेवलेला आहे। एक ताजी बातमी आहे की बाळ माने यांची भाजप